ही चमचमीत रसदार चवळीची उसळ बनवायला जेवढी सोपी आहे, खायला तितकीच टेस्टी आहे. कोणत्याही प्रकारचं वाटण न बनवता एकदम झटपट ही भाजी कशी बनवली ते बघूया. आणि यामध्ये मी काही खास इन्ग्रेडियंट वापरला आहे याच्या थिकनेससाठी. रेसिपी लास्टपर्यंत बघा, म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येतील. टिफिनसाठी असो, भात, भाकरी, चपातीसोबत एकदम परफेक्ट आहे. मी आज बाजरीच्या भाकरीसोबत याला सर्व केलं होतं. तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा याला देऊ शकताय. चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथं मी रात्रभरासाठी साधारण पाऊण कप चवळी भिजायला ठेवली होती. 4 ते 5 तासासाठी याला भिजवून घ्यायचं आहे कंपल्सरी, तरच ही व्यवस्थित शिजते. नाहीतर तुम्ही डायरेक्टली शिजवलात तरीसुद्धा चालेल. आता याला आपल्याला उकडून घ्यायचं आहे. एका कुकरमध्ये मी याला उकडून घेणार आहे. तुम्ही डायरेक्टली भांड्यामध्ये शिजवलं तरीसुद्धा चालेल. आता सर्व चवळी मी स्वच्छ धुवून घेतली होती, ती कुकरमध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि यानंतर याच्यामध्ये आपल्याला साधारण एक पाव चमचा छोटा हळद टाकून घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. आता मी झाकण बंद करून याला 2 ते 3 शिट्ट्या घेणार आहे साधारण. आता तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी मी इथं मीडियम साईजचा एक कांदा घेतला आहे आणि त्याला आपल्याला एकदम फाईनली चॉप करून घ्यायचा आहे. आपल्याला ग्रेव्हीला थिकनेस येण्यासाठी जो आपल्याला कांदा हवा आहे तो एकदम बारीक पाहिजे आहे. हवं तर तुम्ही तुमच्याकडं फूड प्रोसेसर असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकताय. आता मी हा कांदा आधी पहिल्यांदा मोठा चिरून घेणार आहे, रफली चॉप करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला याला एका चॉपरमध्ये टाकायचं आणि फाईन एकदम बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही चाकूनी पण करू शकताय डायरेक्टली. आता जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर सुरुवातीला आपल्याला कांद्याचे बारीक तुकडे करून त्याला नंतर बारीक चॉप करून घ्यायचा आहे. इथं बघा, अशा प्रकारच्या कांदा आपल्याला पाहिजे आहे. आता मी याच्यानंतर याच्यासोबत टोमॅटोसुद्धा बारीक करून घेणार आहे. आपल्याला कांदा आणि टोमॅटो पाहिजे आहेत. आता इथं बघा, एकदम व्यवस्थित आपला कांदा बारीक चिरून झाला आहे. इथं मी 2 टोमॅटो घेतलेत, साधारण मीडियम साईजचे, म्हणजे लहान साईजचेच हे टोमॅटो आहेत. यालासुद्धा मी पहिल्यांदा रफली चॉप करून घेणार आणि त्यानंतर मी चॉपरमध्ये याला बारीक एकदम चॉप करून घेणार आहे. हवं तर तुम्ही जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर कांदा आणि टोमॅटोची प्युरी वापरली तरी चालेल. मिक्सरचा वापर करून दोन्ही एकत्र घ्यायचा आहे आपल्याला, कांदा आणि टोमॅटो, आणि बारीक एकदम प्युरी, साधारण मीडियम प्युरी करून घ्यायची आहे याची. आता मी अशा प्रकारे टोमॅटोसुद्धा चॉप करून घेणार आहे. इथं बघा, टोमॅटोसुद्धा आपला चॉप झाला आहे. यानंतर आपल्याला एक ग्रीन पेस्ट बनवायची आहे. त्यासाठी मी इथं आलं, लसूण, साधारण 2 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आता हे सर्व आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम रफली याला वाटून घ्यायचं आहे. जास्त फाईन चॉप करायचं नाही, फाईन पेस्ट करायची नाही. त्यामध्ये छोटा चमचा एक जिरे टाकलेले आहे आणि हे सर्व आपल्याला अशा प्रकारे ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता, आपण ज्या प्रकारे ठेचा बनवतो त्या प्रकारे तुम्ही याला खलबत्त्यामध्ये सुद्धा करून घेऊ शकताय. इथं आपली चवळीसुद्धा शिजून तयार आहे. एकदा चेक करून बघायचं आहे की चवळी शिजली आहे की नाही. इथं तुम्ही बघू शकता, एकदम परफेक्टली चवळी कुक झाली आहे. आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. त्यासाठी मी इथे एक पॅन घेतला आहे. त्यामध्ये आपल्याला साधारण एक 4 चमचे तेल घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार हे तेल कमी किंवा जास्त करू शकताय. आता याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा जिरे टाकायचे आहेत, एक छोटा चमचा. त्यानंतर अगदी पाव चमचा मोहरी टाकायची आहे आणि हे छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे. हिंग ऑप्शनली आहे, नाही टाकलात तरीसुद्धा चालेल. आता यानंतर आपण जी तयार केली होती ग्रीन पेस्ट, ठेचा, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी किंवा जास्त टाकू शकताय. आता याला छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला आता हे फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता कांदा परतत असताना आपल्याला सतत त्याला ढवळून घ्यायचं आहे, नाहीतर काय होतं की खाली आपली ग्रीन पेस्ट आपण आधी टाकलेली आहे त्यामुळे ती खाली चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपला कांदा जी पेस्ट आहे ती जळू शकते. त्यामुळे आपल्याला याला सतत ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा आपला व्यवस्थित फ्राय होतो.
तर इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला कांदा इथं जवळजवळ फ्राय होत आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कांदा पूर्णपणे फ्राय झाल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. कांदा बघू शकता व्यवस्थित आपला फ्राय झाला आहे. आता इथं मी साधारण मीडियम साईजचे 2 टोमॅटो छोटे चॉप करून घेतले होते, ते याच्यामध्ये टाकणार आहे आणि यालासुद्धा याच्यासोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळं काय होतं की आपली जे कांदा आणि टोमॅटो आहे ते व्यवस्थित शिजलं जातं आणि त्याला तेलसुद्धा लवकर सुटतं यासाठी. आता इथं मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आणि याला पुन्हा एकदा व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे याच्यामुळे काय होतं आपली ग्रेव्ही व्यवस्थित बनते. आता याला आपल्याला साधारण एक 5 मिनटं वाफ द्यायची आहे, म्हणजे पूर्णपणे आपलं जे कांदा टोमॅटो आहे ते व्यवस्थित शिजून जातं. तुम्ही इथं बघू शकताय आपलं कांदा आणि टोमॅटोला एकदम परफेक्ट तेल सुटलं आहे. आता याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्या भाजीला जाडसरपणा येण्यासाठी, थिकनेस येण्यासाठी मी याच्यामध्ये 1 चमचा भाजलेलं बेसन टाकणार आहे. हे ऑप्शनली आहे, तुम्ही नाही टाकलं तर चालेल. तुम्हाला भाजीची ग्रेव्ही थोडीशी थिक हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये भाजलेलं 1 चमचा बेसन टाकू शकताय. आता हे बेसनसुद्धा आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित छान या मसाल्यासोबत पुन्हा फ्राय करून घ्यायचं आहे. इथं तुम्ही बघू शकताय छानपैकी आपलं बेसनसुद्धा फ्राय झालं आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये सर्व सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत. आता सुके मसाले तुम्ही तुमच्या गरजेनुसार सर्व क्वांटिटी कमी किंवा जास्त करू शकता याच्यामध्ये. ही पद्धत मी माझ्या पद्धतीने ही भाजी दाखवली आहे. आता याच्यामध्ये आपण सर्व सुके मसाले टाकून घेऊया गरजेनुसार. इथं मी पाव चमचा हळद टाकून घेणार आणि याच्यानंतर पाव चमचा लाल मिरची पावडर टाकणार आणि याच्यानंतर पाव चमचा गरम मसाला टाकून घेणार. तुमच्याकडे जो काही गरम मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकताय. त्यानंतर 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकणार आहे. मी कोल्हापुरी पद्धतीचा कांदा लसूण मसाला आहे हा. याच्याने रंग सुंदर येतोय. आता याला व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, जोपर्यंत आपले जे मसाले टाकले ते व्यवस्थित एकजीव होत नाहीत तोपर्यंत. इथं बघू शकताय छान आपले मसाले एकजीव झाले आहेत. गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहे आणि याच्यामध्ये उकडलेल्या चवळीतलं थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर ही फ्राय झाल्यानंतर आपल्याला सर्व चवळी जी आपण उकडून घेतली आहे तीसुद्धा याच्यामध्ये पुन्हा एकदा टाकून घ्यायची आणि याला मस्त असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, चांगली व्यवस्थित वाफ येईपर्यंत. आता बघा, ही भाजी बनवताना तुम्ही जे बेसन टाकले ते कच्चं राहू नये याची काळजी घ्यायची आहे. त्याला व्यवस्थित तेलामध्ये, व्यवस्थित मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. जर फ्राय नाही केलं तर त्याची थोडीशी कच्ची चव आपल्या भाजीला येऊ शकते यासाठी. आता चवळी टाकून मी पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेणार. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरजेनुसार तुम्हाला अजून थोडंसं पाणी हवं असेल तर तुम्ही पाणी टाकून घेऊ शकताय आणि याला झाकून ठेवायचं आहे. साधारण एक 5 ते 7 मिनटं छान याला शिजवून घ्यायचं आहे. आता भाजी आपली पूर्णपणे शिजल्यानंतर मी याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट दिला आहे. याच्यामध्ये मी साधारण 2 चमचे, छोटे चमचे जे असतात ते 2 चमचे मी इथं बटर चिकन मसाला वापरला आहे. हा ऑप्शनली आहे, नाही टाकलात तरीसुद्धा चालेल. या मसाल्यामुळे आपल्या भाजीला थोडंसं म्हणजे हॉटेल स्टाईल चव येते. ऑप्शनली आहे, नाही टाकलात तरी चालेल. आता हे मसाला टाकून पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं आपली भाजीसुद्धा बनवून तयार झाली आहे. ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती, भात सोबत खाऊ शकताय. एकदम चमचमीत आणि कमी तेलामध्ये एकदम भन्नाट अशी भाजी बनवून रेडी झाली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन छान छान रेसिपीजसाठी तुम्ही रुपाली किचन चॅनलला सबस्क्राईब करू शकताय आणि व्हिडिओ आवडला असेल किंवा रेसिपी आवडली असेल तर छानशी एक कमेंट करा. आता शेवटी मी याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकणार आहे. तुम्ही कोथिंबीर टाकूनसुद्धा गार्निश करू शकताय. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.